नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 28.2 सोडविणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, एका पोशाखाची छापील किंमत 650 रुपये आहे. पहा, पोशाखाची किंमत किती आहे? 650 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर शेकडा 10% सूट दिली. 10% सूट म्हणजे किती होतील? 650चे 10% म्हणजे 65 रुपये होतील. बरोबर आहे. एक शून्य फक्त कॅन्सल होईल. किंवा 650चे आपण 10% काढू म्हणजे 10/100 करावे लागेल. हे 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, काय राहील? 65. म्हणजे 650 रुपयाचे 10% किती आले? 65 रुपये आले. एवढी सूट देऊ केली त्यानं. सर्व पोशाख विकले जावेत म्हणून त्यानं काय केलं? कमी केलेल्या किमतीवर, आता कमी किंमत किती केली? 650 किंमत होती. हा 10% सूट दिल्यानंतर एवढे पैसे कमी झाले. 650 ही किंमत आहे, ही सूट दिलेली आहे 65 रुपये. म्हणजे 650मधून 65 जर आपण वजा केले तर उत्तर काय येईल? 585 रुपये. ही राहील विक्री किंमत. बरोबर आहे. परंतु त्यानं काय केलं? सर्वच पोशाख विकले जावेत म्हणून त्यानं ह्या कमी केलेल्या किमतीवर अजून 15% सूट दिली. म्हणजे ह्या 585 रुपयावर अजून त्यानं 15% सूट दिली. आता 585चे 15% किती होतील आपण काढू. म्हणजे 15/100. 585चे 15%. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, येथे 0. 5 चोक 20 होईल. 5 एक 5, 5 एक 5, येथे 3 राहतील. 5 7 35. म्हणजे काय येणार आहे? 117 गुणिले 3 आणि भागिले 4. 117 गुणिले 3, 117 गुणिले 3 किती होतील पहा. 3 7 21, 7 2, 3 1 3 2 5, 3 1 3, 351 होतील. म्हणजे 351ला आपल्याला 4ने आता भागावे लागेल. 4 8 32, 3 राहतील. 4 7 28, 4 7 28 आणि 4 5 20. म्हणजे उत्तर काय येईल? 87.75. म्हणजे काय? 585चे 15% किती होतील? 87.75 रुपये होतील. बरोबर आहे. तर आता मग विक्री किंमत काय असणार आहे? दुकानदाराने मग केवढ्याला विकला असणार आहे? विक्री किंमत हे 87.75 म्हणजे 585चे 15% झालेले आहेत. मग ही किंमत ही दिलेली सूट यामधून मायनस करावी लागेल आपल्याला. म्हणजे 585मधून आपल्याला 87.75 हे वजा करावे लागतील. पहा, 585मधून आपण 87.75 वजा करू तर काय येतील? 5 2 8 7, येथे 9 9, 497.25. 497.25 ही काय असेल? पोशाखाची विक्री किंमत असेल. बरोबर आहे. म्हणजे विक्री किंमत किती येईल आपली? 497.25 ही आली विक्री किंमत. आणि अजून आपल्याला काय विचारलेलं आहे? त्यावर दिलेली एकूण सूट किती? एकूण सूट किती दिलेली आहे? एक वेळेस 65 रुपये दिलेले आहेत आणि एकदा 87.75 रुपये दिलेले आहेत. म्हणजे 65 रुपये आणि 87.75 यांची दोघांची बेरीज घ्यायची आपल्याला. ह्या दोन्ही सुटीची बेरीज घ्यायची आपल्याला. 5 7 12 चला 152.75. म्हणजे विक्री किंमत किती आपली? 497.25 आणि एकूण सूट किती आली? 152.75. 152.75 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, एक दुकानदार वस्तूची छापील किंमत खरेदी किंमतीच्या 40% जास्त लावतो. पहा, खरेदी किंमत समजा आपण 100 रुपये कन्सिडर करू. खरेदी किंमत दुकानदाराने 100 रुपयाला वस्तू खरेदी केलेली आहे. मग छापील किंमत काय करतो? त्यावर 40% जास्त लावतो. छापील किंमत 40% जास्त लावतो. म्हणजे 100चे 40% किती होतील? या 100मध्ये 40 रुपये वाढतील. म्हणजे 140 रुपये होईल. बरोबर आहे. आणि त्यावर शेकडा सूट देतो. पहा, खरेदी केलेली 100 रुपयाला वस्तू दुकानदाराने त्यावर 40% वाढून किंमत
छापील किमतीचं लेबल त्यानं 140चं लावलेलं आहे आणि या 140वर तो काय करतो, शेकडा 40% सूट देतो. म्हणजे आता 140चे 40%, 140चे 40% किती होतील ते आपण काढू. पहा, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, म्हणजे किती येतील, 14 गुणिले 4 म्हणजे 56 रुपये होतील. बरोबर आहे. 56 रुपये दुकानदार काय करतो, सूट देतो. आता या किमतीवर त्याने लावलेल्या छापील किमतीवर आता 56 रुपये सूट देणार आहे दुकानदार. तर मग वस्तूची विक्री किंमत किती आपल्याला काढता येईल यावरून. वस्तूची विक्री किंमत किती असेल, 140 आणि त्यामधून हा डिस्काउंट वजा करेल तो. 140मधून 56 गेले तर राहतील किती, 84. पहा, म्हणजे 84 रुपये. वस्तू विकतोय केवढ्याला, 84 रुपयाला. त्याची खरेदी किंमत किती आहे, 100 रुपये. म्हणजे वस्तू 100 रुपयाची आहे परंतु विकतोय 84 रुपयाला. म्हणजे फरक किती आहे, 16 रुपयाचा. म्हणजे 16 रुपये काय होतोय, तोटा होतोय. 100मधून जर 84 वजा केले तर 16 रुपये. 16 रुपये काय येईल, शेकडा तोटा येईल. 100 रुपयामागं 16 रुपये त्याला तोटा होतोय. म्हणजे शेकडा तोटा 16 रुपये. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न. गोपीचंद रुपये 50,000च्या खरेदीवर 40% सूट देतो. पहा, गोपीचंद रक्कम आहे 50,000, यावर 40% सूट देतो. म्हणजे 50,000चे 40% किती होतात ते काढू आपण. 40% म्हणजे 40 भागिले 100. पहा, हे 2 शून्य कॅन्सल झाले तर हे 2 शून्य कॅन्सल झाले. 500 गुणिले 40 म्हणजे 500 गुणिले 40 किती होतील, 5 चोक 20, 1 2 3 शून्य म्हणजे 20,000. 20,000 काय करतो गोपीचंद, सूट देतो. ही झाली सूट. सूट किती येईल, 40%. 50,000 रुपयावर 40% म्हणजे किती आले, 20,000. तर मग विक्री किंमत काय होणार आहे, विक्री किंमत किती होईल, गोपीचंदची विक्री किंमत ह्या खरेदी किमतीमधून ही सूट वजा होणार आहे. म्हणजे काय होईल, 50,000मधून 20,000 वजा होतील. म्हणजे काय राहतील, 30,000. ही येणारी विक्री किंमत गोपीचंदची. आता हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर, आता हिरालाल हे झालं गोपीचंदचं. आता हिरालाल काय करतो पहा, तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर, म्हणजे एवढीच रक्कम आहे, खरेदी रक्कम किती आहे, 50,000च. दोघांची सारखीच आहे 50,000. तेवढीच रक्कम आहे. प्रथम 25% सूट देतो. म्हणजे आता 50,000चे 25% काढायचे आपल्याला. म्हणजे किती सूट देतो ते लक्षात येईल आपल्या. 25 भागिले 100 किती होतील, हे 2 शून्य कॅन्सल तर हे 2 शून्य कॅन्सल. 500 गुणिले 25, 25 5 125 आणि हे 2 शून्य वाढतील. म्हणजे 12,500 काय देतो, 50,000वर 25% सूट देतो. ही झाली सूट. मग ही किंमत किती होणार आहे, म्हणजे 50,000मधून मग हे 12,500 वजा केले आपण तर विक्री किंमत असणार आहे ही. 50,000मधून 12,500 गेले तर काय राहतील, 37,500 राहतील. बरोबर आहे. म्हणजे ही काय झालेली विक्री किंमत. ज्याप्रमाणे येथे 30,000 आली त्याप्रमाणे येथे किती आली, 37,500. व आलेल्या रकमेवर, म्हणजे ही जी रक्कम आली 37,500, यावर पुन्हा 15% सूट देतो. म्हणजे यावर पुन्हा अजून 15%, म्हणजे 37,500चे आपल्याला अजून 15% घ्यायचे आहेत. म्हणजे 15 भागिले 100. तर हे काय होईल पहा, 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, म्हणजे 375 गुणिले 15. हा गुणाकार करू आपण. 15 5 75, हातचे आले 7, 15 7 105, सन 7 112, 2 हातचे आले 11, 15 3 45, सन 11 55, 56, 56 25, 56 25 ही आता सूट झालेली आहे. कशावर, 37,500 रकमेवर 15% सूट म्हणजे किती आली, 5,625. आता मग 37,500मधून आपण हे वजा करू, कारण या किमतीमधून ही सूट वजा करू आपण. 37,500मधून 56 25 वजा करू आपण. तर काय येईल पहा, 37,500मधून 56 25 वजा केले आपण. 5 येथे 3, 10तून 3 गेले 7, येथे
7, 15तून 7 गेले 8, येथे 6 1, काय येईल 31,875, म्हणजे बरोबर 31,875. पहा येथे ज्याप्रमाणे गोपीचंदची रक्कम किती आली, विक्री किंमत 30,000, तर हिरालालची किती आलेली 31,875. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील. पहा हिरालालला किती आले 31,000, गोपीचंदला 30,000, दोघांचा फरक किती येतोय 31,875 मधून हे 30,000 आपण वजा करू. हे जर वजा केले तर काय राहील 7 8 1 0, 1,875, म्हणजे 1,875 रुपये हिरालालला जास्त आलेले आहेत. 1,875 जास्त, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, सदाभाऊंनी आंब्याची 300 कलमे प्रत्येकी 250 याप्रमाणे विकली, म्हणजे एकूण रक्कम किती होईल पहा, 300 कलम आहेत आणि एकाची किंमत 250 आहे, म्हणजे 300 कलमाची रक्कम किती होणार आहे 25 त्रिक 75 आणि 1 2 3 0, 1 2 3 0, 75,000 रुपये एवढी रक्कम होणार आहे. या विक्रीतून सदाभाऊंना शेकडा 2% दराने आडत मिळाली. मग 75,000चे 2% आडत काढायचे आपल्याला, म्हणजे 75,000चे 2% किती होतात ते आपण काढू, म्हणजे 2/100. हे 2 शून्य कॅन्सल, तर हे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे काय येईल 750 गुणिले 2, 750 गुणिले 2 म्हणजे किती होतील 1500. मग आडत किती असणार आहे 1500 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, समान किंमत असलेल्या दोन वस्तूवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन सुटीमधील फरक 12 रुपये आहे. पहा समान किंमत आहे, तर समजा x ही समान किंमत समजू आपण, अनुक्रमे 10% डिस्काउंट द्याला, म्हणजे येथे x घेऊ आपण, येथे x घेऊ, येथे डिस्काउंट किती आहे 10% आणि येथे किती डिस्काउंट आहे 12%. आता x वर 10% डिस्काउंट म्हणजे किती होणार आहे, x चे 10% म्हणजे x गुणिले 10 भागिले 100, बरोबर आहे. 0 0 कॅन्सल, म्हणजे x भागिले 10, x वर 10% डिस्काउंट म्हणजे x भागिले 10 येणार आहे. आणि त्याप्रमाणे येथे सूट किती येणार आहे, x वर 12%, x वर 12% आहे म्हणजे 12 भागिले 100, 4 त्रिक 12, 4 2 8, येथे 2 राहतील, 4 पंचे 20, म्हणजे 3x भागिले 25. ही काय झालेली सूट झालेली आहे. ज्यावेळेस 12% डिस्काउंट असेल त्यावेळेस ही सूट झाली, आणि ज्यावेळेस 10% डिस्काउंट असेल त्यावेळेस ही सूट झालेली आहे. पहा ही एक सूट आलेली आहे आणि ही एक सूट आलेली आहे. ही 10% असताना आहे, ही 12% असताना आहे. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, त्या दोन सुटीमधील फरक 12 रुपये आहे. या दोन सुटीमधील फरक 12 रुपये आहे, म्हणजे फरक पाहिजे आपल्याला. तर आपण काय करणार मग, म्हणजे 3x भागिले 25 आणि ही सूट x भागिले 10, यातील फरक किती आहे 12 रुपये. तिरपा गुणाकार करूत, काय होतील 30x होतील आणि मायनस 25x आणि भागिले 25 गुणिले 10 250 बरोबर 12. 30 मधून 25 गेले 5x आणि भागिले 250 बरोबर 12. 5x बरोबर काय होतील 12, हे गुणाकारामध्ये येतील 250, बरोबर आहे, या साईडला गुणाकारामध्ये येतील. म्हणजे x बरोबर काय होणार आहे 12 गुणिले 250 आणि हे भागिले 5. पहा 5 1 5, 5 5 25 आणि हे 0, म्हणजे काय होईल 12 गुणिले 50, 12 गुणिले 50 राहील, म्हणजे काय येईल 600 रुपये. 12 पंचे 60, 600 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट सहावा प्रश्न, एका दुकानदाराने 20 वस्तूंच्या खरेदीवर 5 वस्तू फुकट दिल्या तर शेकडा किती टक्के सूट दिली. पहा समजा वस्तूंची किंमत आपण x गृहीत धरू. समजा एका वस्तूची खरेदी किंमत x रुपये. मग 20 वस्तूची किंमत किती होईल, कारण 20 वस्तू आहेत, 20 वस्तूंची खरेदी किंमत 20x होईल,
बरोबर आहे. मग 25 वस्तू, 5 वस्तू फुकट वाटायच्या आहेत, म्हणून 25 वस्तूंची, ज्याप्रमाणे 20 वस्तूंची खरेदी 20x, त्याप्रमाणे 25 वस्तूंची खरेदी किंमत किती येईल? 25x. 25x. आता सूट किती दिलेली आहे पहा. सूट 25 वस्तू 25x मायनस 20x बरोबर 5x. 20 वस्तू खरेदी केल्या तर 5 वस्तू फुकट दिल्या जातात, म्हणजे 25मधून 20 गेले तर 5x राहतील. तर आता शेकडा सूट काढायची आपल्याला. शेकडा सूट, शेकडा सूट कशी निघेल पहा. सूट भागिले विक्री किंमत, सूट भागिले विक्री किंमत आणि गुणिले 100. सूट किती दिली आपण? 5 वस्तू फुकट दिल्यात, म्हणजे 5x बरोबर आहे. आणि एकूण किती? 25x 25x गुणिले 100. x कॅन्सल होईल. 5 1 5, 5 5 25, म्हणजे 5 2 10, 0 20. 20%. सूट किती असेल? 20%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, सुरेश रावांनी आपला फ्लॅट माधवरावांना 28,50,700 रुपयाला विकलेला आहे. दलालीचा दर 1.5% दोघाकडून असेल. 1.5% दोघाकडून आहे, म्हणजे सुरेश रावाकडून 1.5% आणि माधवरावाकडून 1.5% दलालाला मिळतात, म्हणजे एकूण किती भेटतात? 3%. बरोबर आहे. 1.5 + 1.5 म्हणजे काय? 3%. तर आपल्याला दलालाची एकूण दलाली किती हे काढायचं आहे, म्हणजे दलाली किती असेल? 3% असेल. बरोबर आहे. सुरेश रावाकडून 1.5% आणि माधवरावाकडून 1.5%, म्हणजे एकूण दलाली किती होईल? 3%. म्हणजे 28,50,700चे आपण 3% काढू. 28,50,700चे आपल्याला 3% काढायचे, म्हणजे 3/100. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल. तर काय येईल पहा? 28,507ला आपल्याला 3ने गुणाकार करायचा, एवढी दलाली येणार आहे. पहा 3 7 21, हातचे आले 2 2, 3 5 15, हातचा आला 1, 3 8 24 आणि 1 25, 3 2 6, 2 8, 85,521. 85,521. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 8वा प्रश्न. हातमाग मंडळाने गिराईकास कापड खरेदीवर 11.5% रिबेट जाहीर केला आहे. रिबेट म्हणजे काय? एक प्रकारचा डिस्काउंटच असतो, तो सूटच असते. जर गिराईकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? म्हणजे 65,000चे आपल्याला काय काढायचे? 11.5% काढायचे. 65,000चे 11.5%. 11.5 म्हणजे आपण 11.5 आणि भागिले 100. पहा हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील, म्हणजे काय राहणार आहे? 650 गुणिले 11.5. हा गुणाकार किती येणार आहे पहा? 650 गुणिले 11.5. 0 5 2 3 गुणिले 0 5 6 गुणिले 0 5 6 ॲडिशन 0 5 2 7 11 14 74 75 0, म्हणजे 0.1 अंकानंतर आहे, म्हणजे इथे पॉईंट येईल. उत्तर काय येईल आपलं? हे 7,475. एवढी रिबेट मिळणार आहे आपल्याला. फक्त रिबेट विचारलेलं आहे, म्हणून रिबेट किती मिळेल? 7,475. परंतु हे उत्तर आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये नाही आहे, तरी उत्तर काय असायला पाहिजे? 7,475 रुपये एवढी रिबेट आहे. नेक्स्ट, 9वा आणि शेवटचा प्रश्न. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले. प्रथम आपण काय करू? यांचे पैसे किती होतात हे काढू. 13 क्विंटल, प्रत्येक क्विंटलचा रेट आहे 3250, म्हणजे 13 क्विंटलचे किती होते ते काढू. 13 गुणिले 3250 हे येतील गहू होणार आहेत. ही गव्हाची किंमत होईल 13 गुणिले 3250.
काय होईल पहा, 13,000, 13×5 65, हातचे आले 6, 13×2 26 आणि 6 32, हातचे आले 3, 13 39 आणि 3 40 41 42 250. आता सोयाबीनची किंमत किती आहे काढू ते आपण. सोयाबीन 23 क्विंटल आहेत आणि प्रति क्विंटल रेट काय आहे 4,350. 23,00, 23×5 115, हातचे आले 11, 23×3 69 आणि 11 70 80, हातचे आले 8, 23×4 92 आणि 8 100. म्हणजे काय येणार आहे, किती आले 1,50,000 रुपये. पहा दोघांची बेरीज घेऊ आपण. 0 0 हातचाला 1 2 आणि 1 3 2 4 आणि 1 1,42,300. तर यावर आडत किती आहे 3% आहे पहा. म्हणजे 1,42,300चे आपल्याला 3% काढायचे. 3/100. हे 2 शून्य कॅन्सल, तर हे 2 शून्य कॅन्सल. म्हणजे काय येणार आहे 1423 गुणिले 3. हा गुणाकार करू आपण. 3×3 9, 3×2 6, 3×4 12, हातचाला 1 3×1 3 आणि 1 4, 4269. ही काय झालेली एवढी आडत झालेली आहे. म्हणजे आडत आपल्याला काय करावं लागेल, ह्या एकूण किमतीमधून वजा करावी लागेल. एकूण किंमत किती आहे 1,42,300. ही एकूण किंमत ही आली आपली 3% आडत. त्यामधून आपण वजा करू म्हणजे 4,269 मायनस होतील. बरोबर आहे. 10तून 9 गेले 1, इथे 7 3 0 8 3 1. उत्तर काय येईल आपलं 1,38,031. 1,38,031. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 2019 यावर्षी प्रश्न आलेला आहे हा. 1,38,031 रुपये. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.